नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत झी मराठीवरच्या आपल्या सगळ्यांच्या खाण्यावरती प्रेम करण्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. मला एक सांगा, खाण्यामध्ये किंवा खाणाऱ्यांमध्ये किती प्रकार आढळतात? मी सांगतो 2. एक व्हेज आवडणारे, दुसरे नॉन व्हेज आवडणारे. आता नॉन व्हेज खाणाऱ्यामध्ये किती प्रकार आढळतात? मी सांगतो 2. एक नॉर्मल नॉन व्हेज खाणारे आणि एक फक्त सी फूड खाणारे. सी फूड लवर्स तर एवढे आहेत. बरं, त्याच्यामध्ये प्रकारही किती आहेत? कोळंबी आहे, खेकडा आहे, सुरमई आहे, पापलेट आहे, बोंबील आहे. पण या सी फूड लवर्सचे एवढे प्रकार, एवढ्या चवी असून सुद्धा त्यांचं मन काही भरत नाही. वेगवेगळ्या प्रकारे मासे केलेले त्यांना आवडत असतात. आज आपल्या स्वयंपाकघरात असंच काहीसं होणार आहे, कारण ज्या येणार आहेत त्यांचं स्वतः माशांवरती, मासे खाण्यावरती नितांत प्रेम आहे. फार मनापासून स्वागत करूया चैत्रवी साटेलकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार चैत्रवी, खूप मनापासून तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. वा वा, पिंक काय तुमचा फेवरेट आहे की काय? ऍक्च्युली मला आहे. ते वाटलंच, कारण एकदम छान पिंक ड्रेस घालून तुम्ही आलेला आहात. थँक्यू. वा ग्रेट. काय करता आपण? मी फॅशन डिझायनर आहे बाय प्रोफेशन. बर, आणि कुकिंग हॉबी आहे, स्ट्रेस बस्टर आहे. ग्रेट. पण तुमचं नावही जरा वेगळं आहे बरं का. म्हणजे मी चैत्राली ऐकलंय, चैताली ऐकलंय, चैत्रवी हे मी हो. पहिल्यांदा ऐकलंय. हो. तर चैत्रवीचा अर्थ काय? चैत्रवी म्हणजे चैत्राच्या महिन्याला जन्म देणारी. ओ अच्छा, चैत्रवी. Yes. अच्छा, त्या अर्थाने. बरं. हो. कोण कोण असतं घरी तुमच्या? आई बाबा आणि भाऊ. बर, काय करतो भाऊ? तो MBBS आहे, सध्या जळगावला आहे, बर, मास्टर्स करतोय. ग्रेट. तुमचं गाव कुठलं, म्हणजे तुम्ही कुठून आलाय? आमचं गाव कुडाळ, तेरसे मांबर्डे. अच्छा, कोकणचा असा. हो. एवढंच येतं मला. पुढचं नका विचारू. बरं, मग आता तुम्ही राहता कुठे? कुडाळ मध्ये? नाही, आम्ही कुर्ल्याला राहतो, इथे मुंबईतच. अच्छा. आणि इथे घरातली आता म्हणजे सगळी फॅमिली मेंबर्स इकडे शिफ्ट झाले का? सगळे इथेच आहेत. ऍक्च्युली माझे आई बाबा मुळच मुंबईतच बॉर्न अँड ब्रॉट अप आहेत. फार छान. पण तुम्हाला नवीन काहीतरी करण्यासाठी इथे यावंसं वाटलं, हे आम्हालाही खूप छान वाटलं आणि आम्ही फार मनापासून तुमचं स्वागत करतो. थँक्यू. चला चैत्रवी, आपण स्वयंपाकघरात जाऊया. Yes. पदार्थ बघूया. या, वेलकम. असं आहे आमचं स्वयंपाकघर. कुर्ल्याला आता घरी तुम्ही सगळे एकत्र असता. हो, सगळे एकत्र मग असतो. घरचा स्वयंपाक रोज कोण करतं? आमच्याकडे आहे जेवण स्वयंपाकाला कोणतरी, पण बरं. नॉनव्हेज फिश करायचा दिवस असला स्पेसिफिकली की मग ते मीच करते. व्हेज जेवण मला खायलाही नाही आवडत आणि करायलाही नाही आवडत. माझाही थोडा विचार करा आजच्या कार्यक्रमात. काय पदार्थाचं नाव आहे? आधी आपण करणार आहोत बोंबिलची भुर्जी. बोंबिलची भुर्जी. हो, सगळ्यांनी आतापर्यंत अंड्याचीच भुर्जी खाल्ली आहे, हम्म. म्हणून मी म्हंटल की आज काहीतरी वेगळं सी Great. फूड लवर्स साठी जे झटपट होऊ शकतं. बरेचदा असं होतं की आपल्याकडे वेळ नसतो, पण आपल्याला फिशच खायचं असतं किंवा खाण्याचा वार असतो. मग त्या दिवशीसाठी ही रेसिपी एकदम छान. झटपट आहे. लागणारं साहित्य समोर आहे, हो, सांगा काय काय आहे? कांदा, सुखे बोंबील, टमॅटो, कोकम, कोथिंबीर, आलं, मिरची, लाल तिखट, लसूण, हळद, CKP मसाला आणि मीठ. बर, तुमच्या घरात CKP पद्धतीचं फूड बनतं का? आमच्या घरात ऍक्च्युली थोडं मिक्स आहे, कारण माझे बाबा जे आहेत ते भंडारी आहेत आणि माझी आई CKP आहे. हम्म. सो दोन्ही टाईपचं बनतं. मला पर्सनली CKP टाईपचं जास्त आवडतं. ते दिसतंय मला. आणि पण दोन्ही बाजूला खाद्य परंपरा फार तगडी आहे, हो त्याच्यामुळे तुमच्याकडे घरामध्ये रेलचेल असणार आहे, हो हो की हो नाही? हो हो. फार छान. चला बोंबिलची भुर्जी करूया. पहिल्यांदा काय करायचंय? कढाई घेऊया, त्यात आधी तेल तापत ठेवूया आणि मग पुढच्या ग्रेट, प्रोसेसला. छान. भुर्जी आपल्या नॉर्मल भुर्जी सारखीच करायची? हो हो, अगदी. बरं, फक्त ही बोंबिलची भुर्जी आहे. बोंबिलची भुर्जी आहे, त्यात इन्ग्रेडियंट्स थोडे जास्ती आहेत नॉर्मल जास्त भुर्जीपेक्षा. आणि वेगळे. पण मला हे वाटलं की ह्याच्यामध्ये कोकम आहे. हो, म्हणजे आमसूल आपण एरवी भुर्जीमध्ये घालत नाही. पण पण- सी फूड वापरत असल्यामुळे त्याच्यामध्ये Yes. जरा कोकम आहे. ग्रेट. हुशार आहे की नाही मी? हो. थँक्यू. चला, बस. पुढे का? हो. चैत्रवी, पुढे काय करायचंय तुला? रेसिपी मध्ये की नाईस.
करिअर मध्ये ग, आयुष्यात करिअर मध्ये. सध्या जॉब चालू आहे, फ्रीलान्सिंग चालू आहे, पण मला स्वतःचं क्लोदिंग लाईन स्टार्ट करायची आहे लवकरच. सो बरं. त्यावरही साईड बाय साईड काम काम चालू चालू आहे. ग्रेट, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू तेल सो तापतंय, मच. पुढे काय करूया? आता आपण ह्यात लसूण घालून घेऊया. घ्या. धाकटा भाऊ आहे ना तुला? मोठा भाऊ आहे मोठा मला. भाऊ आहे. तो घर में क्या फिर थोड़ा होता है की नहीं, तू मैं हा होता है. होता है ना, वो तो होनाच मांगता है. आता थोडी मिरची पण घालून घेऊया आपण ह्याच्यात. तो तू मैं में कौन जीतता है? वही जीतता है क्योंकि वो फेवरेट है ना मम्मी पापा का. काहीतरी मुलगी फेवरेट असते आई बाबांची, काही सांगतेस तू आम्हाला. आमच्याकडे उलट आहे, तो अगदी लाडका आहे, एकदम मम्माज बॉय. इथे यायचं कुणाच्या कानावर घातलं होतं? सगळ्यांनाच माहिती आहे. माहिती काय म्हणाले मग त्यांची रिॲक्शन? पेरेंट्स खूप सपोर्टिव्ह होते. त्यांना आवडतं मी असं कॉन्फिडेंटली असं कॅमेरावर वगैरे, कारण तसं मी थोडी कॉन्शियस आहे. मला असं बोलता नाहीये जास्ती, असं म्हणजे खूप इंट्रोवर्ट नसली तरी खूप एक्स्ट्रोवर्टही नाहीये. आल्यापासून तर असं काही जाणवलं नाही. आता आपण यात कांदा घालून घेऊया. घाला. गॅस आपण थोडा बारीक करू. बेस्ट सी फूड आतापर्यंत तू कुठं खाल्लंयस? मला घरचं सी फूड सगळ्यात जास्त आवडतं. हा कांदा आता छान असा शिजला की मग त्यात आपण टोमॅटो टाकू. तुझ्या घरच्यांनी आम्हाला असं सांगितलं की चैत्रवी चिडते खूप. हा म्हणजे राग जरा असा पटकन येतो. कुणावर राग काढतेस मग तू? सगळ्यांवर. त्याच्यात काही असं फिल्टर नाहीये. तुझा भाव नाही करत? नाही नाही नाही, सगळ्यांवर. एकदा राग आले की सगळे भरडलेच पाहिजेत. हा हा पण काय? बाहेरच्या माणसांवर राग नाही काढत. अच्छा, घरच्या हक्काच्या माणसांवर राग काढते. चांगली गोष्ट आहे. तर आपण टोमॅटो घालूया. हा सगळा टोमॅटो आपण. तुमचे पिताजी काय करतात? ते वकील आहेत. अरे वा, हो. कुठे प्रॅक्टिस करतात? ते मुंबई हायकोर्टला प्रॅक्टिस करतात. Superb. मग घरामध्ये जज कोण आहे? आई. नो वंडर. मला वाटतं प्रत्येक घरात होम मिनिस्टर ही आईच असते. आणि तुमची आई काय करते? तिनेही लॉ केलेला आहे. सो आई बाबा ऍक्च्युली दोघं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये भेटले. अच्छा, लव्ह मॅरेज आहे का त्यांचं? नाईस. पण तिने प्रॅक्टिस नाही केली. आता ती शिक्षणाच्या फील्डमध्ये आहे. प्राध्यापक आहे? येस. ती प्राध्यापिका. DY पाटील स्कूल ऑफ लॉ मध्ये शिकवते. फारच, म्हणजे दोघंही बोलायचे व्यवसाय आहेत. हो हो. फार छान. आणि बंधू काय करतात तुमचे? तो मी म्हटलं तसं तो MBBS आहे. डॉक्टर आहे. ह्याच्यात मी थोडंसं मीठ घालते.